नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी बिना तेल आणि बिना तुपाची सिरीज चालू करणार आहे. त्यामध्ये व्हेज नॉन व्हेज पदार्थ असणार आहे, करीचे प्रकार असणार आहे, सुक्या भाज्या असणार आहे, इवन मच्छी फ्राय सुद्धा असणार आहे. तर ही सिरीज मी इथे चालू करते आणि हे मी ह्या प्रकारचं जेवण मी घरामध्ये नेहमी बनवत असते. आधीमध्ये 10 दिवस 8 दिवस असं मी त्याचं टार्गेट ठेवत असते. खरं सांगते याचे फायदे खूप अप्रतिम आहेत. कुठल्या म्हणजे जास्तीचे गोळ्या औषध न घेता आपल्या शरीरातलं संतुलन राखण्यासाठी आपण जर थोडासा आपल्या लाईफस्टाईल मध्ये चेंज केला तर खूप मोठा बदल होऊ शकतो आणि ह्याचा अनुभव मला स्वतः आहे. म्हणून मी हे पदार्थ असे बनवत असते. तर आज ती सिरीज मी तुमच्या समोर इथे रोज कुठल्या ना कुठल्या रेसिपीच्या माध्यमातून आणणार आहे. तर त्यामध्ये व्हेज पदार्थ असणार आहे, नॉनव्हेज असणार आहे, इवन मच्छी फ्राय सुद्धा इथे मी तेलाशिवाय करणार आहे. तर ही सिरीज बघायला विसरू नका. होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही मला व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर अशा अनेक प्रकारच्या छान छान रेसिपीज बघण्यासाठी होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता सध्या सगळीकडे ट्रेंड चालू आहे पाण्यामध्ये तळलेल्या पुऱ्या. तर मलाही करून बघायच्या आहेत की पाण्यामध्ये तळलेल्या पुऱ्या खरंच छान होतात का. तर आजची आपली रेसिपी होणार आहे पाण्यामध्ये तळलेल्या पुऱ्या. तर त्यासाठी इथे साहित्य मी घेतलेलं आहे, पीठ मळून ठेवलेलं आहे. तर आपण लगेच आता पाण्यामध्ये तळलेल्या पुऱ्या कशा होतात ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. तर पाण्यामध्ये तळायच्या पुऱ्या म्हटल्यानंतर आपल्याला पाणी इथे कढईमध्ये टाकायला पाहिजे. तर मी आता कमीत कमी 2 ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे. इथे आपल्याला आता कढईवरती झाकण ठेवून आणि हे पाणी उकळवून घ्यायचंय. हे आपण पीठ मळून घेतलेलं आहे. तर हे पातळ पीठ नाहीये, पुऱ्यांना जसं करतो आपण तेलातून तळतो त्या पुऱ्यांना जसं करतो तसंच हे पीठ इथे घेतलेलं आहे. तर आपल्याला आता पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आपल्याला किती साईजच्या हवे ते आपल्याला इथे साधारण आपण तुकडे करून घेणार आहे. सारख्या पुऱ्या येण्यासाठी सारखे आपण गोळे इथे तोडून घेणार आहे. पुऱ्या आपल्या ह्या खरंच छान होतात की नाही मला सुद्धा क्युरियोसिटी होती. आज आपण बनवतोय त्या तर अशाच मी पुऱ्या लाटून घेते. चला इथे आपण 4 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. कढईमध्ये आपल्या जेवढ्या बसतील तेवढ्या इथे लाटलेल्या आहे. बाकी पुऱ्या आपण नंतर लाटून घेऊ. इथे आपल्या पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. इथे आपल्याला पुऱ्या टाकायच्या आहेत पाण्यामध्ये. मला असं वाटतं 3 पुऱ्या आपल्या इथे बसणार आहेत किंवा 4 तर आपण केलेले आहे. कढई तशी मोठी आहे सो आपण टाकून बघूया 4. तर आता आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे 1 मिनिटभर. झाकण उघडायचं नाही. 1 मिनिट झालेलं आहे. आपले बघा पुऱ्या उकळून आणि मस्त वरती आलेल्या आहेत. हे बघा एकमेकांना चिटकलेल्या नाही. हे बघा आणि तुटलेल्या पण नाहीत आणि चिटकलेल्या नाही आणि खाली कढईला सुद्धा त्या लागलेल्या नाहीत. हे बघा एकदम सुळसुळीत अशा त्या याच्यावरून सरकतायत आपल्या कालथ्यावरून. तर 1 मिनिट आपला झालेला आहे. आता आपण या चाळणीमध्ये या पुऱ्या काढून घ्यायच्या. हे बघा पाणी निथळेल अशा ह्याच्यामध्ये न तुटता आपल्याला या पुऱ्या अशा काढून घ्यायच्या पाणी निथळून. आणि एअर फ्रायर मी एकीकडे गरम करायला ठेवलेला आहे. चारही पुऱ्या आहे बघा इथे न तुटता आपण काढलेल्या आहेत. आणि आता इथे आपल्याला दुसऱ्या पुऱ्या टाकायच्या आहेत कढईमध्ये आणि परत असंच आपल्याला 1 मिनिट शिजवून घ्यायच्या आहेत. मग अशा आपण 4 टाकलेल्या, आता पण आपण 4च टाकतोय. एअर फ्रायर आपला एकीकडे गरम झालेला आहे. इथे एअर फ्रायर गरम झालेला आहे. हे बघा इथे आपल्याला ह्या पुऱ्या टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा आता एका वेळेला आपण एकच टाकू. आपल्या पुऱ्यांची साईज मोठी आहे आणि इथे 10 मिनिटासाठी मी
लावून ठेवलेला आहे 200 वॅटवर. पुऱ्या आपल्या चिटकायला नको म्हणून आपण चाळणीमध्ये अशा कडेने ह्या पुऱ्या इथे ठेवून घेतलेल्या आहेत. इथे बघा 10 मिनिटाच्या आधीच मी इथे उघडते. बघूया आपली पुरीची कंडिशन काय आहे. हे बघा एक साईडून अशी झालेली आहे. उलटी आपण करून टाकू आता. परत आपण एअर फ्रायर लावलेला आहे. इथे बघा आपली पुरी इथे तयार झालेली आहे. पण आता दुसरी इथे टाकणार आहे. ही पुरी आपली इथे तयार झालेली आहे. इथे बघा पुरीला आपण तेल वगैरे काही लावलेलं नाही, तर ही पुरी अशी फुगते. पहिल्या पुरीला आपण तेल लावलेलं नाही. इथे आपण थोडस आहे बघा, फक्त ब्रश मी इथे तेलामध्ये टाकलाय आणि वरून फक्त आपण जरासं तेल लावणार आहे आणि असे उलटी करून परत त्याच ब्रश इथे थोडासा असं फिरवून घेणार आहे. आता आपण ही पुरी कशी होती ते बघूया. इथे बघा पुरी आपली इथे तयार झालेली आहे. दुसरी पुरी आपण इथे परत अशीच टाकून घेणार आहे. इथे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. नंतर मी एका वेळेला 3 टाकल्या तरी सुद्धा त्या छान झालेल्या आहेत. इथे एअर फ्रायर मी आता बंद करून टाकणार आहे. ते आपल्या संपूर्ण पुऱ्या तयार झालेल्या आहेत. इथे आपल्या पाण्यामध्ये तळलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर पाण्यामध्ये तळलेल्या पुऱ्या ह्या याच्यासाठी याला म्हटलेलं आहे की जर आपण पुऱ्या लाटल्याबरोबर जर ओव्हन मध्ये किंवा एअर फ्रायर मध्ये आपण त्या तयार करायला ठेवल्या तर त्या भाजून निघतील. म्हणजे चपाती सारखं त्याचं टेक्स्चर येईल. पण आपल्याला इथे पुरी सारखं टेक्स्चर येण्यासाठी आपण पाण्यामध्ये त्याला उकळून घेतलेलं आहे. तर माझं मत असं आहे की ज्याला हेल्थ कॉन्शियस लोक आहेत, कधीतरी करून खायचे आहेत, तरी ह्या पद्धतीने नक्की करू शकता. थोड्या प्रमाणामध्ये लागतात, थोड्या प्रमाणामध्ये आपण करूनही खाऊ शकतो. पण जर जास्त प्रमाणामध्ये करायच्या असतील तर ही लेंदी प्रोसेस होते. पण हेल्थ कॉन्शियस लोकही नक्की करू शकतात. टेस्ट छान आहे, मी खाऊन बघितलेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.